आपलं खायचं लिंबू त्याच्यातले बिया काढून टाकले होते मी कुंडीमध्ये. बघा किती छान उगवले. आणि याच्यामध्ये मी फणस खाल्लं होतं ना, ते पण टाकलं होतं, पण ते एकच उगवलेलं नाही आहे. बघा त्याचे बिया असं झाले, कुजून गेले सगळं आणि उगवलं पण नाही आहे. तर आता हे सगळे एकाच कुंडीमध्ये जर वाढले ना तरी व्यवस्थित वाढणार नाही. तर त्याला सेपरेट आत्ता सेपरेट केलं तर ठीक आहे, नंतर याच्या मुळे वाढतात, त्याच्यानंतर हे सेपरेट नाही करता येणार, मुळे तुटतात त्याची. आता लहान आहे तोपर्यंतच सेपरेट करता येते याला. आणि हे बघा याच्यामध्ये काय काय ते खराब पण झाले. किती मस्त उगले, तरी भरपूर आले त्याच्यामध्ये. 1 2 3 4 म्हणजे भरपूर आहे त्याच्यामध्ये. तर याला खूप नाजूक करावं लागेल, कारण हे लागलं ना तर तुटून जाते, छोटंसं आहे म्हणून. तर त्याला हळूहळू काढून घ्यावं लागेल. हे बघ फणसाच्या बिया, म्हणजे याच्यातलं काढणार होते मी, पण याचं खत होतं छान आणि ते झाडांना वाढायला मदत होते याची. बघा सगळी माती झाली याची. मला हळूहळू काढून घेते आता मी. बघा हे बऱ्यापैकी सेपरेट झालेलं आहे. बघा इथे तर अजूनही छोटंच आहे, तरी पण बघा त्याच्यामधली माती आपण हळूहळू काढत आहोत. छोटा असून पण याच्या मुळ्या बघा किती लांब लांब गेलेल्या. हे बघा हळूहळू याला सेपरेट करावं लागतं. हे बघा किती छोट आहे, तरी पण याला मुळे बघा. हे बघा हे तर आहे तसंच नेलेलं. ही दुसरी आहे बरं का फणसाची मुळी, याची लिंबाची नाही खोललेली. बघा हळूहळू हे खूप खोल आहे, तरी व्यवस्थित काढते मी. आणखी मोठं झालं असतं ते निघणारच नव्हतं, कारण एकामध्ये एका अडकून बसणार होते. बघा हे पूर्णपणे एकदम व्यवस्थित निघलेलं आहे. त्याला आपण लावून घेणार आहोत. तसं एक 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 सेपरेट करते. त्या कुंडी बंड आपण सगळे झाड हळूहळू काढून घेतलेले आहेत. बघा इथे सगळे काढून ठेवलेले. आता आपण लावायला दुसरं काही नव्हतं म्हणून ग्लासमध्ये लावतोय. ग्लासमध्ये माती भरायची. आता ही सगळे झाड आपले लावून झालेले आहेत बघा. थोडं पाणी.
आता सगळी लावलेली आहेत आणि याला गॅलरीमध्ये ठेवलेलं आहे. तरी याला हवा तेवढा सूर्यप्रकाश नाही भेटत, पण उगवतात छान. आता ही तुम्हाला मी मोठी झाले ना मग नंतर एकदा दाखवल. सबस्क्राईब.